एका रविवारची कहाणी. पात्र परिचय: मालू डॉक्टर सोनाली नागपुरे, नलिनी डॉक्टर ज्योत्स्ना हळगेकर, मिसिस गद्रे डॉक्टर रामेश्वरी पाटील, मामी स्मृती वेंगुर्लेकर आणि पुलंच्या भूमिकेत डॉक्टर आशुतोष शिरोडकर. नमस्कार. लहानपणी माझी आजी मला एक 7 वारांची कहाणी सांगत असते. सोमवारची कहाणी, मंगळवारची कहाणी, बुधवारची कहाणी. आज मी आपल्याला एका रविवारची कहाणी सांगणार आहे. आज रविवार. इच्छा काय तर मस्त 8-10 वाजेपर्यंत झोपून राहावं, पण हे असं असतं बघा. आमच्या मिसेस सोशल सर्व्हिस वगैरे करतात ना, त्यामुळे आज कोण मिसेस गर्दे, उद्या कोण मिसेस वर्दे, नेमक्या रविवारी. अहो, पूर्वी रविवार हा मस्त पुरुषांचा वार असायचा. आता या बायका सुद्धा संडेच ऑफ वगैरे बोलायला लागल्या. हो, असे स्वस्त काय बसून राहिला? आता एवढ्यात येतील ना त्या. अगं येऊ देत, आम्ही काय भीत नाही. आणि अगं इकडे इकडे ये. हे काय, तू अजूनही अशीच? म्हणजे काय? ए, असला बावळटपणा नाही आवडत आपल्याला. हो, सगळं कळलं. हा, अगं त्या बघ, काय त्यांचं नाव? हा, मिसेस पाटणकर. त्या बघा, अगदी केव्हाही पहा, अगदी कशा 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 दिसतात. तुम्हाला काय वाटलं? आम्हाला काय ते तशा 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 राहता येणार नाही? पण मिस्टर पाटणकर मुलांच्या आंघोळी घालण्यापासून सगळं करतात. आणि हे काय, हे कोण आवरणार? अगं बाई, हे मी आवरतो. तुम्ही आवराल? हा? मग करतो, तयार करतो. होऊन येऊ? Yes. मग ते आत्ता येतील, त्यांना जरा बसायला सांगा. हा? अगं बाई, शेवटी काय काय करायला लावणार? मी आत्ता येते, तयार होऊन येते. बरं बरं, जा जा, मी बघतो. चला देशपांडे, रविवारची सकाळ. अरे राम राम राम. आल्या. या 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 या. बस. बाई कुठे आहे? बाई आत आहेत. आणि साहेब कुठे आहेत? साहेब? हो, साहेब इथेच आहेत. बाईंना सांग मिसेस नलिनी गुप्ते आल्यात म्हणून. हो, त्यांना ठाऊक आहे आपण येणार आहात म्हणून. त्यांनी बसायला सांगितलं. बरं का, गर्देबाई सुद्धा येणार आहेत. म्हणजे वासंतिकाबाई गर्दे, त्यांच्या मिस्टरांची पॅरिसला बदली झाली आहे. बरं का, फार वेळ नाही, अगदी 15च मिनिटाकरता येणार आहेत. इथे काही मासिकं वगैरे आहेत का? मासिका नाही हो, आमच्या घरात एक मासिक टिकेल तर शपथ. तर काही डिरेक्टरी वगैरे कुठे आहे? डिरेक्टरी? कोणता नंबर हवा आहे आपल्याला? सांगितलेलं ऐकायला शिकवलं नाही वाटतं बाईंनी. अहो नाही हो, डिरेक्टरी हरवली आमची. तुम्ही सांगा ना, कोणता नंबर हवा आहे? बोरगावकर. बोरगावकर? म्हणजे मिसेस प्रमिलाबाई बोरगावकर वगैरे? हा, मग मला माहिती आहे ना, 372980. हा, तुला काय ठाऊक? मला काय ठाऊक म्हणजे, अहो आम्हाला नेहमी बोलावं लागतं ना त्यांच्याशी. बरं का, मिस्टर बोरगावकरांची नागपूरला ट्रान्सफर झाली होती. ती मिसेस बोरगावकरांनी खटपट करून करून कॅन्सल करून दिली. तसं म्हणजे शी इज अ व्हेरी श्रूड वुमन, पण वायर पुलिंग मध्ये वगैरे एकदम भयंकर एक्सपर्ट आहे. हा, हे माझं मत नाही. परवा मिसेस बापट आल्या होत्या ना, त्या सांगत होत्या. चोरून ऐकत असतोच वाटतं. चोरून? राजरोस ऐकायला भीती आहे का कोणाच्या बापाची? बरं, आपण काय घेणार, गरम की थंड? मला थोडं पाणी आण. पाणी? नाही, त्यापेक्षा काहीतरी स्क्वॅश बीस घ्या ना. अहो, आम्ही नेहमी इम्पोर्टेड स्क्वॅशच वापरतो. तो देशी स्क्वॅशचे पैसे जातील नाही का हो? तुम्ही कधी मिसेस ठाणेदारांकडे स्क्वॅश घेतलाय का? त्यापेक्षा देऊ नये नाही का हो? अरे वा, बाईंची भाषणं अगदी तोंडपाठ झालेली दिसत आहेत. ती
आहेस इथं? झाली एक 20-25 वर्ष. चांगलं वागवतात का बाई? अहो चांगल्या म्हणजे काय, अगदी घरच्यासारखं. म्हणजे काय, काय लग्न बिग्न झालंय का? त्याशिवाय या घरात कोण राहू देईल. असं आहे काय? मग बायको काय करते रे तुझी? बायको तिकडे कपडे बदल. नाही नाही नाही, कपडे धुते. झालं तुमच्याकडे लक्षात येण्यात झाला सगळा घोटाळा. काय पगार काय देतात तुला बाई? पगार काय, 1 तारखेला सगळा पगार मी त्यांच्याच हातात ठेवतो. अधून मधून घेतो आपलं काहीतरी खर्चाला. अरे वा, फारच विश्वास दिसतो रे बाईंच्यावर. काय काय कामं करतोस? आता आपलं घर आहे म्हटल्यावर काय पडेल ती कामं आपली करत असतो. आपलं घर आहे ना. ए, मग आम्हाला पण दे ना एखादा तुझ्यासारखा. माझ्यासारखा? अहो मीच येतो ना. तू? अरे दिल्लीला यावं लागेल तुला. अहो दिल्ली काय आणि मुंबई काय, आपल्याला काय कुठेतरी नोकरी करायची की नाही. आपण कुठे सबनीस साहेबांकडे उतरलाय की नाही. मग मला माहितीये 365636. अरे वा, फारच एफिशियंट आहेस रे तू. अहो कसला एफिशियंट. तुम्हाला त्या विद्याधर पंडितची गोष्ट माहितीये का? कोण विद्याधर पंडित आता? विद्याधर पंडित म्हणजे तो 3रीच्या धड्यातला. हा हा हा. त्याच्याकडे एक पोपट होता बरं का. त्याचा तो ऐकून ऐकून संस्कृत बोलायचा. तसं आहे आपलं, ऐकायचं आणि बोलायचं. आणि दुसरं आपल्याकडे काय. राम राम. अहो मिसेस गर्दे आल्या वाटतं. या 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 या. हळूहळू हळू. या 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 बसा. Oh, hello Nalini. How are you? Haji, congratulations dear. मिस्टर गुप्ते जॉईंट सेक्रेटरी झाले ना? हो ग. कुठे? दिल्लीला झाली का ट्रान्सफर? ओह व्हॉट अ पिटी. म्हणजे आम्ही दिल्लीहून निघालो आणि तुम्ही तिथे चालला. आम्ही तिथे असताना ना यू शुड हॅव बीन देअर. वी वेर म्हणजे सच अ जॉली क्राऊड आणि सडनली ट्रान्सफर झाली. तशी ह्यांना इन्फॉर्मेशन होतीच, पण ट्रान्सफर म्हणजे यू नो आय वॉज सो बिझी. तुझ्या बाईंना सांग मिसेस गर्दे आल्यात म्हणून. पण त्यांना माहितीये, त्यांनी बसायला सांगितलं. आपल्या बोलणी पॅरिस नाही का, तेवढ्यात फ्रेंच शिकून घेतलं. इट इज सच म्हणजे सच अ गुड लँग्वेज यू नो. कॉन्से मिसाईल पार्लेव्यू फ्रांसेस. म्हणजे यू नो फ्रेंच. यू नो फ्रेंच. तुम्हाला येतं का फ्रेंच? तसं म्हणजे पुष्कळच यायला लागलंय आता. म्हणजे आय नो इंग्लिश आणि आता फ्रेंच. शिवाय इटालियन शिकणार आहेच मी. खरं म्हटलं तर मराठीच तितकं मला जरा. हो ना. आई वडील कुठे असतात हल्ली तुझे? वाईलाच ग. तिथे वाडा आहे ना आमचा जुना. वाईला? का तुला काय करायचंय? हो नाही हो, आम्ही पण वाईचेच म्हणून म्हटलं. वाईला काय नाव काय आपल्या वाड्याचं? जांभेकरांचा वाडा. जांभेकरांचा वाडा? म्हणजे जांभेकर भटजींचा. म्हणजे जांभेकर भटजी तुमचे वडील? तुला काय करायचंय पण? लुक ॲट हिम. ही इज म्हणजे सारखं लुकिंग ॲट मी. म्हणजे वाईच्या जांभेकर भटजींची दुर्गी ही, आणि हिला मराठीच तितकंच काय. बरं आपण काय घेणार, गरम की थंड? मेसी मेसी. म्हणजे काय? सारखे फ्रेंच शब्दच येत आहेत तोंडात. तुझ्या बाईंना सांग मी आले म्हणून. गेलो असतो पण त्या कपडे बदलताना. अरे पुन्हा 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 तेच तेच नको सांगूस. बरं मग थंडच आणतो. मला थोडं पाणी आणा दे. मला थोडस आर. काय आण? आर. म्हणजे ह्या फ्रेंचच्या स्टडीमुळे ना अगं सारखे फ्रेंच शब्दच येत आहेत तोंडात. हो. आर म्हणजे फ्रेंच मध्ये पाणी, वॉटर. आपण कोलन वॉटरला नाही का आर दी कोलोन म्हणत तसं. म्हणजे तुम्हाला कोलन वॉटर पाहिजे की वुलन वॉटर पाहिजे? वुलन वॉटर. अहो वुलन वॉटर म्हणजे आपण गरम कोटाला नाही का वुलन कोट म्हणत, तसं. गरम की थंड? तुझ्या बाईंना सांग फार वेळ झाला इथे येऊन आम्हाला. उन्हाळा फारच येईल. यंदा मसुरीला सुद्धा इतकं हॉट होतं. आम्ही उटीला गेलो होतो. आम्ही माथेरानला गेलो होतो. आम्ही म्हणजे बाई गेल्या होत्या, आम्हाला कुठली रजा आणि कोण मिळणार. I really wonder why he's poking his dirty nose आपल्या जात्यात. अरे पाणी आणून देणार होतास ना. पाणी? नाही नाही. आणतो आणतो, आत्ता आणतो. God, सांगू का मला फक्त 15च मिनिटे वेळ. तरी I had warned her हा. त्या इंडियन्सला टाईमचा सेन्सच नसतो. हॅलो.
एम सॉरी हा. हे काय पण क्यूट दिसतेस ग. मी जर पुरुष असते ना तर तुझ्याशीच लग्न केलं असतं बघ. पण तुझे मिस्टर कुठे दिसत नाही. म्हणजे भेटलेच नाही तुम्हाला. मग दरवाजा कोणी उघडला? अरे वा, तुझा सर्वंट होता की. बाकी फारच एफिशियंट सर्वंट आहे हो. म्हणजे गेलाच नाही का मामा? मग अजीच तो मेला निघाला होता. सर्वंट तसा चांगला आहे पण जरा जास्तच बोलतो. म्हणजे इफ यू डोंट माइंड म्हणून सांगितलं आपलं. सॉरी काही बोलला का तुम्हाला? असा आचरट आहे ना मेला. नुसतं तोंड घालत असतो ज्यात त्या. मालताई, ओ मालताई, या मामी या. या. या मिसेस कडवेकर बरं का? कसलं मिसेस आणि फिसेस नुसतं मामी म्हणायचं बघा. म्हणजे आमच्या चाळी आहेत ना समोर तिथे राहतात. त्यांचे मिस्टर पोस्टात आहेत, क्लार्क आहेत. हो का? मग काय नलिनी, हाऊ इज युअर हजबंड? Oh, he is naughty as usual. ख्रिश्चन का काय का फारसी? छे छे, या वासंतिका गर्दे, या नलिनी गुप्ते. मग मराठीचं बोला की. ते आपल्या भाषा बोलायचं सोडून साहेबाचं भाषा कशाला बोलतात काय होय? मी तर कानडी असून मराठी कसं छान बोलताय बघा. आणि हे काय होय? हा, ते ब्लाऊजला हात शिवायच्या आधीच घालायची घाई का हो एवढं? फारच साधा आहे ते का? म्हणजे काय ना मामी असं बोलू नये का? राग आला का हो? पण आमचं बोलणं म्हणजे एकदम कंट्री बघा. आता पॅरिसला चाललंय बरं का मामी? इंग्लंड का? विलायतला? पण लांब की हो. पण विलायत म्हणजे अंडी गेंडी. आमचं एक भाची असतं लंडनला. आपली भाजी लंडनला असते. तर हो, आमच्या भावाचा मुलगी, आमची भाची आणि भाचे जावई ICS उपेंद्र व्यंकट वर्गे म्हणतात त्यांना. हो का? ICS का? मग वाय डोंट यू बसत नाही? हो ना, बसा बसा. रविवार सकाळ म्हणजे गावभर हिंडायचा वेळ का होय? हा, पुरुष माणूस घरात रजा म्हणून बाई माणसानं काय यल्लम्मासारखा गावभर हिंडत बसायचं का? पण विलायत म्हणजे अंडी गिंडी थो. या काय एकट्याच जाणार आहेत का विलायतला? छे छे, यांचे यजमान देखील आहेत बरोबर. अगदी मोठ्या पगारावर आहेत बरं का. 3000 रुपये मिळतात महिन्याला. हो का? ओव्हरसीज अलावन्सेस वगैरे धरून 4000 होतील. म्हणजे तसे नाही सांगितलं आपलं. म्हणजे जिवंत आहे यजमान. मामी, मग ते 2 पैशाचा कुंकू का नाही लावत हो? आमचं यजमान 210 रुपये मिळवते. पण मी बघा कसं कप्पाड भर कुंकू लावते. आणि आमचं 4000 रुपये मिळवते. तर 2 पैशाचा कुंकू महाग का होत आहे? पुअर डिअर मामी. मामी म्हणा की हो. रागवू नका हा. पण नवऱ्याच्या जीवावर असं किती दिवस जगणार तुम्ही? मग तुम्ही विलायतला जायचं काढलं ते कुणाच्या जीवावर हो? हा? ते 4000 रुपये मिळवते ते काय एकटाच बसून खाताय का? की बाळंत काढा पिताय हो तेवढ्या पैशाचं? मालताई, आमचं ते येड प्याल की हो तुमचं बाळंत काढा. तुम्हाला कोणी सांगितलं मामी? ते हो ते कामतील सगळं चाळ भर सांगत सुटले. आमचं हे म्हणजे विचारायचं नाही बघा. फुक्कट मिळालं तर गोमूत्र पिणार आणि त्यात बापसाहेब थट्टा करून हसवणार. आडवडी आणली. तुमचा मालक म्हणाला नव्हता का मामी फार दिवसात आळूवाडी केलं नाही म्हणून? आज आमच्या ह्यांनी आळू मात्र काय छान आणला बघा. पण जन्मात एवढा चांगला बाजार केला नसेल हो. पण ह्या काय एकट्याच जाणार का विलायतला? नाही ना. तुम्हाला सांगते आमचं बापसाहेब म्हणजे बँकेतला साहेब, घर मालक. लँडलॉर्ड म्हटलं तर कळणार बघा तुम्हाला. पण एक तर माणूस म्हणजे बापसाहेब आणि दुसरा मालसाहेब. गर्व नाही गिरव नाही. आमचं हे गाणार आणि बापसाहेब पेटी वाजवणार. अहो एवढं मोठं बँकेतला साहेब, घर मालक, एरवी पोस्टातला कारकून बरोबर बोलणार की होते. बघा किती साधं. बापसाहेब हे काय सोंग काढला तो? आळूवाडी आणले तुमच्यासाठी. आळूवाडी का? वा वा, थँक्यू आमच्या थँक्यू. यांना बाळंत काढा पाजला. यांना काय पाजता हो? काही नाही, पाणीच पाजतोय. हा. एक बा मामी, तुम्ही काही कोल्ड कॉफी वगैरे घेणार का? नको, माझा उपास. बापसाहेबांचा फार्स बघत बसले तर संध्याकाळ होईल.
तुम्हाला सांगते, आमच्या गणपतीतल्या वाडीतल्या गणपती उत्सवात हसून हसून पोटात गोळी येतं बघा. बापसाहेब, यांना पण दाखवा की हो तुमचा फार्स यानंतर. येते हो बापसाहेब, येते हो मालताई. आम्ही पाहिलं थोडंसं नाटक. अहो नाही कसलं काय. आपण उगीच तकलीफ घेतली. अहो कसली आली आहे तकलीफ वगैरे. खरं सांगू का, मी केव्हाच ओळखलं होतं. हो ना, बरोबर आहे. शेवटी काही झालं तरी वाईचं पाणी आहे, हे मुंबईतच आहे. घ्या घ्या. हा बरं आहे, बसा बोलत. हो घरात कामं पडली आहे तो. अहो असं काय करता, ऑफिसची कामं देखील घरी आणता की काय? हो ऑफिसची कुठली, घरचीच कामं करता करता नाकात दम येतो माहितीये का तुम्हाला. बरं त्यातून तुम्हाला सांगतो, आम्हाला जे सर्वंट मिळतात ना ते पण आपले सगळे पोक द डर्टी नोज, आपलं ज्यात त्यात. आणि त्यातून आमचं काय त्या मिसेस तेंडुलकरांसारखं नाही की दिवसभर घर नोकरांवर टाकायचं आणि स्वतः बॅडमिंटन कोर्टावर नाचायचं. बरं त्यातून मिस्टर पाटणकर आहेत ना, मिस्टर पाटणकर ते मुलांपासून सगळ्यांना आंघोळी घालत सुटतात असं आहे माहितीये का. मग आमच्या साहेबांना तर कप सुद्धा धुता येत नाही चहाचा. अहो तुम्ही काय ऐकताय त्यांचं, शुद्ध सावटपणा मांडलाय त्यांनी. आणि काय झालंय तुमचं सकाळपासून, अजून आंघोळ पण झाली नाही आणि काय डोक्यावर मांडलंय, सोडा बघू लगेच. अगं असं काय करतेस, काय बांधलंय डोक्यावर म्हणजे. अहो हे बघा, डालडाचा तुपाचा डबा पडलाय डोक्यावर, ते 2 किलोचा. अगं असं काय करतेस ग. खरं म्हटलं तर कामाची जबाबदारी नवरा बायको दोघांनी घेतली पाहिजे. हो बरोबर आहे. घर काय त्या बाईचं असतं होय. बरोबर आहे की हो. नाही. तरी मी तिला सांगत होतो की म्हटलं एवढ्या आपण सगळ्या जणी येणार तर नुसतंच त्यांना कोल्ड कॉफी काय देतेस. हवं तर मी इडल्या करतो. हो तोंड बघा इडल्या करणाऱ्यांचं. जीजस तुम्ही इडल्याही करता. अहो म्हणजे काय, तुम्हाला माहितीये का, शिकायचंय का तुम्हाला कसं करायचं ते. चला घ्या लिहून रेसिपी. नको, मी कॉफी घेऊन येते. अगं असं काय करतेस, मी आणतो. नको मी घेऊन येते. अगं असं नाही, काय, मी अगं आणते. अगं आता जरा चाल बदलतो. हा जरा चाल बदलतो. आय एम सो सॉरी हं. राहू द्या हो. I am सुद्धा हा. राहू द्या हो. अगं बाई, तुमच्या डोळ्यात पाणी. खरंच आम्हाला तुमचा इन्सल्ट करायचा नव्हता हो. अहो तुम्ही कोण आमचा इन्सल्ट करणारे, त्यानेच वरून इन्सल्ट करून खाली पाठवून दिलेलं आहे. म्हटलंय जाओ. अहो हे घ्या, हे रुमाल घ्या. अहो तुमच्या एवढूशा हात रुमालानी आमचे काही अश्रू पुसले जाणार आहेत का. इथे आभाळ कोसळलंय, आभाळ. काय? स्काय स्काय हो. तुम्हाला सांगतो, सगळी कामं आम्ही करायची तरी एक गोड शब्द बोलत नाही हो. धुणी धुवायची, भांडी घासायची, केर काढायचा, मुलांचं काढायचं, तरी सुद्धा एक गोड शब्द बोलत नाही हो माझ्याशी. अहो आली आली वाटतं. घ्या ना कॉफी. मला आता निघायलाच हवं. हा तू पण येतेस ना नलिनी. चल चल मी पण येते. बाय. बाय बाय. अगं मालू, एक गोष्ट सांगू का तुला. काय ग? आमच्या त्या क्लबातल्या बायका त्या मेल्या एकमेकांचे नवरे पळवतात बघ. तसा जर नवरे पळवायची सोय असती ना तर नक्की मी तुझ्या नवऱ्याला पळवलं असतं. हो पळून तर बघ. चल जातो आम्ही. बाय बाय. हो हो हो, तुमचा हात रुमाल. तुमच्याकडे कसा आला तो? राहू द्या हो. अहो राहू द्या काय, तुम्हाला काय आमच्या घरात झुंजारराव नाटक करायचंय का. अहो त्या नाटकामध्ये एका हात रुमाला पायी 3 खून झाले माहितीये का. बापरे. हा घ्या तुमचा हात रुमाल. ठीक आहे. चला बाय बाय. बाय. हा गेल्या. हात जोडले. मग काय करू, आंघोळ. नको मग काय झाडू हॉल. नको. मग काय करू. वाजवा पेटी. हा पण हे बघा, पेटी वाजवा पण एका अटीवर. आता काय. जी काय पेटी वाजवाल ना ते एकट्याने वाजवा. तो सगळा गोतावळा नको. अगं तो गोतावळा मी का जमवतो तुला माहितीये का. का? तू कधीतरी आयुष्यात इतके छान कपडे बिपडे घालून माझी पेटी ऐकत बसली आहेस का. फार नाही पण रविवारी सकाळी तू अशी छानपैकी तयार होऊन व्यवस्थितपणे माझी पेटी ऐकत बसली आहेस
आंघोळी बिंगोळीची काही घाई नाही. मित्र, सुखी संसार म्हणतात, तो यापेक्षा काही निराळा असतो का? आमचा जसा सुखी संसार सुरू झाला तसा आपल्या सर्वांचा हो, हीच त्या ईश्वर चरणी प्रार्थना.